नमस्कार मंडळी, मी आता इले परत किर्लोस या गावात. आडवाच्या लेकीचा लगीन झाला. किर्लोस गावात परत जोडा येताना पाच परतावना. पाच परतावना म्हणजे काय? हा हा जो नारळ अदली बदली करतात तोरणातलं असं काहीतरी एक रिवाज विधी असा. आणि सगळेजण काम करून दमलेले असतात म्हणून चिकन वगैरे करतात मस्त की झणझणीत असा. आणि नवऱ्या मुलाचे बूट वगैरे दडवचे होत ना. हा नवऱ्याचे बूट दडवचे असत असा काहीतरी असा. हय चिकन साफ करतात मस्त की काहीतरी एक वस्तू दडवची असता पाच परताना दिवशी. बुटच दडवूया. हा आणि अकडे वड्याचा पीठ मळतो असत. आधी देवळा बिवळात येऊन देण्यात. हा देवळात जातले पाया वगैरे पडाक. त्याच्यानंतर मग मस्त की चिकनचा जेवतलेत. हय मस्त की गरमागरम वडे तळले जातात. बघूया बघूया मंडळी किती येतात. ती चिकन किती किलो आणलेला? चिकन किती किलो आणलेला? 40 किलो चिकन आणलेला असा. अरे बाबा माझ्या म्हणजे पॉसच करूचा या. पाच परतावनाचा दुसरा अर्थ पॉस. बरोबर. पाच परतावना म्हणजे दुसऱ्या अर्थात पॉसच म्हटला जातला. बघूया कसा काय पाच परतावनाचा विधी असता तो. आणि बूट कोण लपवता ते बघूया. आता थोड्याच वेळा तो नवरी आणि नवरो येतलो रामगड गावातून. आणि बरीचशी मंडळी येतली पाच परतावनाक. फोडणे कोण घालतला खायचा काही. बघूया तुझ्या आजची चव बघूया. आज पाच परतावना म्हणजे काय आमका सांग. सांगायचं आमका माहिती नाही. पाच परतावनाचा दुसरा अर्थ सांगायचा आमका. आकाक नाही माहिती. माकाच नाही तुका काय येतं ते सांग. बरोबर. 40 किलो चिकन मध्ये झाला का म्हणजे पॉसच झाला आता. बरोबर. आणि नवऱ्या मुलाचे बूट दडून ठेव ना. सुबग्या काय गेला आता बघताय. चल चल सुबग्या बघूया काय गेला आता. सुबग्या काय गादी वाटता काय सगळे. काय सगळे जेवण करू. चल माणसं कमी आहेत तकडे. चल चल लवकर. आणि हो साडू काय त्याका ठेवायचो ना. काय शुभांगी मावशी चल वडे कामुक. ते बघ पाहुणे रे अंगावरसून काढू का. ही गाडी बाजू करा. एक नारळ फक्त बदलाय तो. हा म्हणजे बद परतावना असा काहीतरी. एक बदललो. हा अर्थ यांनी बदलाय तो. बदला आदला बदली नारळांची करायची असा काहीतरी. नवरा नवरी दिली असं. आता काय अंगावरसून काढू जा. आधी बूट काही काढतात ते बघूया. तरी पण बघू काही खायचे ते. बघून ठेवा कसले आहेत ते. बघून ठेवा कसले आहेत ते. अंगारसून म्हणूनच सांगतोय अंगारसून काढलेला असा. पुरे पुरे चल. चला येवा. स्वागताचा हा नेत्रांका पाणी लाव. हा फोडणी तडतडली. काय काय घातलास? कांदो घाल तू माप. कांदो अजून कमी पडतो लो कांदो. आणि वयो भात झगडो ढवळ 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 चांगलं लाल होऊन दे. आग पेटव. हा शाबास. चांगली ग्रेव्ही तयार होऊ यायची. हा चांगलं ढवळ. आणि जावयाची सोय बघा सासूबाई करता. हा बघ तोंड उघडीत ना माझ्या रागावर वरली. हा होय बाय आम्ही काम करीत आहो घराकडे. हा कपडे काढून मी गेले तेव्हा घरात होते का कोण गेलो मग घरात होतो का. आम्ही चारती घातलोय घरात होतो का विचार. आम्ही एक वाजता होतो तिकडे खाली. मसाला कसलो घरगुती. हा घरगुती मसालो. माय अजून घाल अजून. हा झणझणी जाऊ का या. नाही नाही कमी आहे ना. एकच घाल सगळे येते पिशी. हा झणझणी जाऊ का या. गरम मसालो घाल सगळं तू. अख्ख्या पाकिट. हा
झणझणी जाऊ काय माहिती काय हा तमालपत्र ह्या सगळी पाला याची फणसाची घातलंच तरी चालती कढीपत्ता हा शाबास वळ एकदा हा खाली अजिबात एक फोड पडता नाही हा कलर भारी येलो आता वाटाप घातला का झाला शिजला तर आता आम्ही इलो किर्लोस गावातील गांगेश्वर मंदिरात पाचपारतात म्हणजे देवाच्या पाया पडना ना मुलीच्या गावचे नुसता जेवण म्हणजे वाचपारतावून नाही ना पहिले देवांच्या पाया पडायचं हा नंतर जेवायचं आणि मग परत पाचपारतून आला का मग तुम्ही तुमच्या देवांच्या पाया पडायच्या मामाच्या देवांच्या वगैरे आमच्या देवाच्या पाया पडलो ना मामांच्या सगळ्या देवांच्या पाया पडा का हे गावडो हे गांगेश्वराचा मंदिर असा जय गांगेश्वर हाय पाया पडलो काय चाललो आम्ही झाला नवरे म्हणून पाया पडून घ्यावा आता खायच्या देवळात पाहू नाहीचे आता दुसऱ्या देवळात जाऊचा आता आम्ही इलो किर्लोस गावातील श्री पावनाई देवी मंदिरात आता पावनाई आईचा दर्शन घ्यावचा असा पावनाई देवीच्या पाया पडायला घेऊया नवरा मुलगी पाया पडतं असत आता देवांच्या पाया पडण झाला आता आता घराकडे इतर मंडळींच्या पाया पडायचा घराकडे ते सगळं कार्यक्रम जेवणानंतर हां आता जातो आम्ही घराक मस्त एक चिकन खातो झणझणीत साशियन बुवा झणझणीत चिकन केलेला सासूच घालता फोडणी चिकन लॉलीपॉप आहे काय असा आता साशियाच्या आजचा तंदुरी पण हा तंदुरी बिंदरी काय खासू करता आपणच राहुली या फोडणी घालू आता जेवतो मस्त की आम्ही आणि नंतर मग पण जेवल्यावर मग वनवा होता हा काय नाही चालतं हा वनवाकच आहे जेवल्यानंतर हो सगळ्या इलेल्या मंडळीच्या सगळ्यांच्या पाया पडता ना ज्येष्ठांच्या सगळ्या आता देवळात आम्ही बसलो पावनाई देवीच्या आणि आता जातो घराक बघूया चिकन शिजला काय बघूया वडे बिडे मस्त की रेटावूया गरमागरम जाऊया मग घराक वास भारी येलो शिजला वेगळा केलास पातळानी घेऊन एकाच रसो सासू बघा कशी एकटीच मरता जाऊया झणझणीत चिकन खाऊ काय मनान पाहुणे मंडळी जेव बसलेली असा छान कामतेकर भारी एक नंबर हा बुवा कसा मस्त कसा झाला हा काशियन गेलाय ना झणझणीत झाला म्हणतात जेवण कसं झाला मस्त झाला वधो वधो यो मनू कोडो जावा रे जाऊया विचार जा कसा झाला जेवणता हा बघ आता पाळता कशी जेवल्यानंतर पान खाऊ काय मुखशुद्धी म्हणून मस्त की पान खाऊया जेवण भारी झालेला मस्त की जेवलो आणि आता एक पान खातो काय दिल्यानी काय दिल्यानी पण दिल्यानी काय मिठाई आम्हा ह्या काय दिल्यानी ता बघूया काय दिल्यानी ता बघूया थांब औषधापासून हा शाबास रडा नको बाळ गणेश दिलेलो असा अंतिम सोहळा बरोबर पत्परताम झाला की लग्नाची सगळी विधी पूर्ण झाली हा विधी झालेली असेल तुम्ही थांबा औषध बोला औषध वैवंट्याला मावशे कोण टाकून मोठे आई मोठे
कोण चला चला त्यांची कामार झोकली जेवढ्याला जिरला उद्या नाही कोण सांगत अरे ये पोट टाकण्याची साडी गावयान दिल्या साशी एक असा आणि तो काय सासऱ्याक पॅन्ट शर्ट चला चला आता सगळे झाले झाली जमली पाणी बिणी द्यावा त्यांना काळशाची मावशी हा काका काकी नवरा मला ते त्यांनी ओळख करून देऊ काही एकामेकांनी हो आमचं तो आमचं सांगा नको एकटी दिल्या मानी काय रावले काका काकी झाले आणि कोण जावला अरे अरे सगळे होय 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 सगळे झाले जावा जावा आजीच्या पाय पडा जावा जवळजवळ कार्यक्रम संपत्तीला लग्नाचा झाला का कार्यक्रम संपत्तीला जाहीर करतो आता काय मेन तर असा बूट लपवलेले देवचे असं काय हो ते बूट लपवलेले शोधू काय बूट लपवलेले आहेत कोणी लपवले आहेत कोणाक माहिती मागा नाही हरळ बदलल्याने ते ह्याचं काय आणलं उपर आता दिले ना आता नाही पैसे नाही दिले नाही बाबा आता काय रावला बूट कोणी गोट्यान लपवले ना तुम्ही लपवलास पाकिट नाही तर काय काय तीन हातात घेवा आणि खोलून बघा एक द्यावा आता घेतलेले आम्ही पण बुट घेतले बुटे बघ दुसरा नाही किती आहेत 3 बहिणी आणि फक्त 500 शंभर घ्यावा 100 घ्यावा मी साधा ना पण सर्व एकत्रच लपवायचं ना आम्ही बुटा लपवला ह्यांना काय लपवलं चॉईस करायचं पाकिट हा बरोबर नाही पाकिट घेणार नाही डायरेक्ट पुरवठा आणि एक दुसरा घे आणि दोन चार घे त्याच्यातला एक काही तरी घ्यायचा आम्ही पाकिट नाही घेतलं मिठू घ्यायचा भैरवी नाही नको उभे आम्ही 3 म्हणतो तुम्ही 500 म्हणतो आमचा नाही तुमचा नाही 4 देऊन चला हा चल 400 बूट पडले किती आम्ही 10 बोलतो 10,000 मिठू चला मिठू आहे बरे अरे रामगड मिठू चला पुरे रामगड आम्ही नेऊन सोडतो चला पुरे
घेवा आता नाही, जाऊ नाही, द्या, पोरग्या देता तो मिठवा चला आहे तर जावा, मिठवा चला देऊन टाका घेवा घी, का देता नाही का? मिठवा करा चला एवढ्याच आतलं झाली या घेवा चला इथे जास्त आमची आहे. असा नाही चला 100 घ्यावा मिठवा चला पुरे 100 घ्यावा तुम्ही ती चौकदार ना यांका एक नोट द्यावा तू एक नोट घे तू एक नोट घे चला विषय संपलो देवा वर 500 रुपये नाही मागात पडला माया सोल्या बोल त्यांना देव सांग तू सोय सोल्या बोल हवं झाला चला पुरे आता चल देवा 500 हे बाई हा बस तू जा करू का या भैरवी शूज घे त्याच्याकडे दे पूस ते त्यांच्या पायात घाल हा बाया घाल हा पूस तुझ्या माहितीच पूस ते घाल तू पैसे घेतात ना घाल शूज घाल पायात मारते घाल नाही सगळे मिक्स करा सगळे मिक्स कर 100 घ्या वाटून मॉप झालो नाव काय ठेवलं असता सांगा नाव काय ठेवलं असता तरी सांगा नाव काय ठेवलं असता सांगा चला आता उकाना नावाने या घ्यावा आम्ही ऐकलं नाही त्या भाजी काय ता घ्यावा नको या घ्यावा नाही मेथी त्या भाजी घ्यावा काय ता नवीन काय ता नाव ठेवलं असता ऐका नाही तुम्ही आम्हाला नाव बदललेलं आम्हाला तरी कळू दे नाव काय ते काय ता ना या घ्यावा बारीक सगळं भाजी मेथीची आणि माझ्या प्रीती आरोही चला नाव दे यांका चला 4 पावला सोडूक चला पाहुण्यांका हो 4 पावला सोडूक जाऊ आहे ना 4च सोडायची 4 पावला सोडूक जायचं 15-16 ती मोजायची ना म्हणतात काहीतरी 4 पावला सोडूक जायचा बूट महागात पडले स्वस्तात कसले 10 वाजता जेवण झालं असतं तर अजून पैसे वाढले गो म्हणू भाऊजींका सोडूक चल गाडी एक जिंका नाही ताई भाऊजीच म्हणता चला 4 पावलं संपली जेवची पावला चला बाय